नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, मंदिरामध्ये जाणाऱ्या प्रतिमाला महिपत दिसताच सायलीसमोर केला 22 वर्षांपूर्वीचा खुलासा. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे रविराज काकांनी घराबाहेरील CCTV फुटेज चेक करताच नागराजने प्रतिमाला आगीजवळ धक्का दिल्याचं सत्य आलं रविराज काकांच्या समोर. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने गोष्टी घडत जाणार आहेत आपण सविस्तरपणे बघूया. प्रेक्षकांनो, आपण बघितलं की इथे प्रतिमाला हळूहळू गोष्टी आता आठवायला लागलेल्या आहेत. म्हणजे तिला कळलंय की 22 वर्षांपूर्वी जेव्हा त्यांच्या गाडीचा अपघात घडला होता तेव्हा प्रतिमाच्या चेहऱ्यावरती जळकं लाकूड कुणी मारलं होतं हे आता तिला कळलेलं असतं. तो व्यक्ती म्हणजे महिपत आहे. तिला नावाने जर तो व्यक्ती माहिती नसेल, पण तिने महिपतला बघितल्यानंतर तो सगळा जो काही अपघाताचा काळ होता तो तिच्या नजरेसमोर उभा राहिलेला असतो. म्हणजे 22 वर्षांपूर्वी कशा पद्धतीने आजूबाजूला आग लागली होती, प्रतिमा मध्येच होती, स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत होती आणि तेवढ्यातच महिपत तिथे येतो आणि जळकं लाकूड घेऊन प्रतिमाच्या चेहऱ्यावरती वार करतो. आणि आता हे सगळं प्रतिमाला आठवतं. जेव्हा जेव्हा तिने महिपतला बघितलंय, तिने 2 ते 3 वेळा महिपतला बघितलंय आणि तेव्हा तेव्हा तिला तो प्रसंग तसा ना तसा आठवलेला असतो. ती म्हणते सुद्धा की तो माणूस आला आणि त्याने माझ्या चेहऱ्यावरती जळक्या लाकडाने वार केला. तेव्हा आता तो माणूस कोण आहे? आता प्रतिमाला त्याचं नावच माहिती नाही आहे. पण इथे नागराज आणि प्रियाला त्याच गोष्टीचं टेन्शन आलेलं असतं. जर कधी महिपतचा आणि इथे प्रतिमाचा आमना-सामना झाला तर प्रतिमा 1 सेकंडसुद्धा लावणार नाही महिपतला ओळखायला. त्याच्यामुळे आता आपल्यालाच काहीतरी करावं लागेल. ही अर्ध्या मेंदूची बाई आता पूर्णपणे हुशार व्हायला लागली. तिचा अर्धा मेंदू आता पूर्ण मेंदू आणि तल्लख होण्याच्या आधीच आपल्याला तिचा गेम करावा लागणार आहे. तर असं काहीतरी करावं लागेल की तिचा मेंदू कामच करणार नाही, तो उलट अजून कमकुवत झाला पाहिजे. असं आता प्रिया आणि नागराजने प्लॅन केलेला असतो. तेव्हा प्रिया इथे मेडिकलमधून अशा गोळ्या मागवत असते ज्या गोळ्या खाल्ल्यानंतर इथे प्रतिमाचा मेंदू काम करणं बंद करेल. पण प्रेक्षकांनो, प्रतिमाला आता काही गोष्टी आठवायला लागलेल्या असतात. ती आपल्या लहान मुलीचा तन्वीचा इथे अल्बम बघत असते. त्याचबरोबर महिपतला बघितल्यानंतर तिला 22 वर्षांपूर्वी त्यांच्या गाडीचा झालेला अपघातसुद्धा आठवतो. त्यामुळे तिला आता काही गोष्टी आठवत असतात. पण इथे आता प्रिया ज्या गोळ्या प्रतिमाला देत असते त्या गोळ्यांचा तिच्यावरती आता वाईट परिणाम होत असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, प्रिया आता स्वतःच्या फायद्यासाठी प्रतिमाचा वापर करून घेत असते. ती नागराजला म्हणते की आता एक्स्पोचं इथे सगळ्यांना इन्व्हिटेशन आलं आहे, इथे बाबांनासुद्धा आलं आहे. प्रताप काकांबरोबर सायली आणि अर्जुनसुद्धा जाणार असतात. कारण एक्स्पोमध्ये तिथे आता महिपतसुद्धा येणार आहे, अर्जुनला माहिती असतं. आणि आता एक्स्पोमध्ये जाऊन अर्जुनला महिपतच्या घरी जायचं असतं आणि त्याला तिथून तो अर्धं लॉकेट जे तुटलेलं आहे ते त्याला तिथून घ्यायचं असतं. त्यामुळे एक्स्पोमध्ये जाणं अर्जुनला गरजेचं वाटत असतं. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता प्रियाला महिपतने सांगितलेलं असतं काही झालं तरीसुद्धा तो अर्जुन आणि ती सायली एक्स्पोमध्ये मला दिसता कामा नये. तेव्हा प्रियाने नागराजला सांगितलेलं असतं की इथे सायलीचं आणि त्या प्रतिमाचं बॉन्डिंग खूपच जास्त स्ट्रॉंग आहे. जर त्या प्रतिमाला काही झालं ना तर ती सायली एक्स्पोला येऊ शकणार नाही आहे. तेव्हा काहीतरी करा. नागराज एक काम करतो, पाळापाचोळा गोळा करतो आणि प्रतिमाला आरडाओरडा करून बाहेर बोलावून घेतो आणि मग आगीजवळ धक्का देतो. तेव्हा प्रतिमा पॅनिक होते आणि नेहमीप्रमाणे तिला चक्कर येते. कारण 22 वर्षांपूर्वीचा तो संपूर्ण आता अपघात तिच्यासमोर येऊन उभा राहतो. महिपत तिला आता दिसायला लागतो. त्यामुळे इथे आता तिला चक्कर आल्यानंतर रविराज काका तिला रूममध्ये घेऊन जातात. डॉक्टरसुद्धा येतात. डॉक्टर येण्याच्या आधी इथे प्रतिमा आता सायली सायली म्हणत असते. तेव्हा रविराज काका अर्जुनला फोन करतात आणि सायलीला लवकरात लवकर घरी घेऊन यायला सांगतात. तेव्हा इथे नेहमीप्रमाणे प्रियाने तमाशा केलेला असतो. तेव्हा घरातले सगळेजण जागे होतात. प्रतिमाच्या आजाराबद्दल कळल्यानंतर कल्पना, प्रताप काका, अश्विन आणि प्रिया सगळेजण जाता इथे प्रतिमाला बघायला येतात. तेव्हा इथे आता प्रिया मुद्दामून प्रतिमा जवळच जाऊन बसते. ती बाजूला व्हायला काही तयार नसते. तेव्हा इथे प्रतिमा मात्र सायली सायली असं नाव घेत असते. प्रिया म्हणत असते की मी तुझी मुलगी आहे ना, मग माझं नाव घे ना, ह्या मुलीचं नाव घ्यायची गरज नाही आहे. तेव्हा इथे रविराज काका, प्रताप काका म्हणतात, अगं तन्वी, तू बाजूला हो ना,
प्रतिमा सायलीचं नाव घेते तर सायलीला बसू दे. तुला चांगलंच माहिती आहे की सायलीला बघितल्यानंतर किंवा तिचा आवाज ऐकल्यानंतर प्रतिमा शांत होईल. तेव्हा इथे प्रिया आता बाजूला होते आणि इथे सायली आता प्रतिमाजवळ बसते. डॉक्टरांनी प्रतिमाला चेक केलेलं असतं. डॉक्टर म्हणतात की त्यांना कसली भीती वाटते का? त्या कुठल्या तरी गोष्टीला इतक्या घाबरल्यात की त्या पूर्णपणे पॅनिक झाल्यात. मी त्यांना आता इथे इंजेक्शन दिलं आहे आणि इथे गोळ्यासुद्धा लिहून दिल्यात. त्या गोळ्या तुम्ही घेऊन या आणि दिवसात 3 वेळा त्या द्या. तेव्हा इथे आता अश्विनसुद्धा तिथे आलेला असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे सायली प्रतिमाचा हात आपल्या हातात धरते आणि म्हणत असते की प्रतिमा आत्या, तुम्हाला काही होणार नाही आहे. मी आहे ना तुमच्याबरोबर, तुम्हाला काहीसुद्धा होऊ देणार नाही. तेव्हा इथे सायली आता रात्रभर प्रतिमाच्या उशाशी बसून असते, तिचा हात हातात धरून. सगळेजण इथे कुणी डायनिंग टेबलवरती डोकं ठेवून झोपलेलं असतं, कुणी चेअरवरती इथे बसलेलं असतं. सगळेजण जागेच असतात पण थोडे थोडे झोप काढतात. पण सायली मात्र प्रतिमाजवळच बसून असते आणि प्रिया शांतपणे आपल्या रूममध्ये जाऊन इथे आता उशिरापर्यंत झोपलेली असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता प्रतिमाला शुद्ध आलेली नसते. तेव्हा सायली म्हणते, काय हो, अजून प्रतिमा आत्याला शुद्ध आलेली नाही आहे, काय करूया? तेव्हा अर्जुन म्हणतो, ती झोपली असेल कदाचित, ती शुद्धीवरती येईल, आपण थोडा वेळ वाट बघूया. तेव्हा सायली म्हणते, कालपर्यंत आपण फक्त एक्स्पोबद्दल बोलत होतो आणि आता प्रतिमा आत्यांची ही अवस्था बघितल्यानंतर सगळेजण एक्स्पो विसरूनच गेले. तेव्हा सायली म्हणते, प्रतिमा आत्या एव्हाना शुद्धीवरती यायला हव्या होत्या ना? तेव्हा सायली जाते आणि प्रतिमाजवळ जाऊन बसते आणि तिच्या आवडीचं गाणं आता म्हणत असते. तिच्या डोक्यावरून हात फिरवते. तेव्हा सायलीचा मधुर आवाज जेव्हा प्रतिमाच्या कानावरती पडतो तेव्हा ते गाणं ऐकून आता प्रतिमाने आपले डोळे उघडलेले असतात. तेव्हा सगळेजण आता प्रतिमाच्या रूममध्ये येतात. सायलीच्या गाण्याचा आवाज ऐकून बघतात तर काय, प्रतिमा डोळे उघडून आता सायलीकडे बघत असते. तिला आता बरं वाटत असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, सायली म्हणते, प्रतिमा आत्या, कसं वाटते तुम्हाला? तेव्हा प्रतिमा म्हणते, मी एकदम बरी आहे. तुम्ही रात्रभर सगळेजण इथेच थांबला होतात का? तुमची झोपसुद्धा झाली नसेल ना? तेव्हा इथे प्रताप काका, कल्पना म्हणतात की हे बघ प्रतिमा, आम्हाला काही झालेलं नाही आहे. तुला आता कसं वाटतंय आणि काय झालं, तुला चक्कर का आली? तेव्हा प्रतिमा म्हणते की बाहेर तिथे नागराजने आग लागली होती ना, तर तिकडे पाळापाचोळा गोळा करून तिथे आग लावण्यात आली होती आणि ती आग मी बघितली आणि मी खूपच जास्त घाबरले. 20 वर्षांपूर्वी आमचा जो अपघात झाला होता ना, ते सगळं चित्र माझ्यासमोर जणू काही उभं राहिलं आणि पुन्हा तो व्यक्ती माझ्या चेहऱ्यावरती वार करतोय असं मला वाटलं आणि म्हणून मी घाबरले आणि मला चक्कर आली असेल. तेव्हा सायली म्हणते, तो माणूस कोण आहे? तुम्हाला त्याचं नाव माहिती आहे का? तेव्हा प्रतिमा म्हणते, नाही ना, नाव माहिती नाही आहे, पण तो व्यक्ती समोर आला ना तर मी त्याला लगेच ओळखेन. तेव्हा इथे सायली म्हणते, प्रतिमा आत्या, तुम्ही शांत व्हा. त्यानंतर इथे आता प्रताप काका म्हणत असतात की प्रतिमा, तू आराम कर, आम्हीसुद्धा इथे आता थांबतो, घरी जातो, फ्रेश होऊन आम्ही पुन्हा इकडे येतो. तेव्हा रविराज काका म्हणतात, अरे कशाला? हे बघा रविराज, तुम्ही सगळेजण आता तुम्ही तुमच्या कामाला जा. तुम्ही सगळेजण एक्स्पोला जाणार होतात ना, तुम्ही तिकडे जा बरं. हे बघा, सगळ्यांना इन्व्हिटेशन आहे तुम्हाला, विथ फॅमिली, नाही म्हणू नका, तुम्ही सगळेजण जा. तेव्हा सायली म्हणते, पण मी जात नाही आहे, मी प्रतिमा आत्यांबरोबर थांबते, त्यांची काळजी घेते. तेव्हा प्रतिमा म्हणत असते, नाही सायली, असं करू नकोस, तुम्ही सगळेजण जा. सायली म्हणते, नाही प्रतिमा आत्या, मी थांबते तुमच्याबरोबर. अर्जुन म्हणतो, मी सुद्धा थांबतो. डॅड, तुम्ही आणि मम्मा, तुम्ही दोघेजणं जा. तेव्हा अश्विन आणि प्रियासुद्धा त्यांच्याबरोबर जाणार असतात. तेव्हा प्रिया आता लगेच, तिला तेच हवं असतं, तिला काही करून सायली एक्स्पोला यायला नको असते. तेव्हा प्रिया आता प्रताप काका आणि कल्पनाबरोबर एक्स्पोला जायला लगेचच तयार होते आणि सायली तिच्याबरोबर थांबलेली असते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सायली एक्स्पोला जाते. त्यांना जे काही काम करायचं असतं ते ती करणारच असते, पण त्याचबरोबर तिला प्रतिमाची काळजीसुद्धा घ्यायची असते. तेव्हा इथे सगळेजण गेल्यानंतर प्रतिमा म्हणत असते की हे बघा अर्जुन आणि सायली, मला आता बरं वाटतंय, तुम्ही दोघेजणं जा बरं एक्स्पोला. मला माहिती आहे तिथे जाण्यामागे नक्कीच काहीतरी कारण असेल, तेव्हा माझ्यासाठी थांबू नका. आता मला एकदम बरं वाटते आणि रविराज आहेत ना माझ्याबरोबर, सुमनसुद्धा आहे, तेव्हा तुम्ही दोघेजणं जा. तेव्हा सायली आणि रविराज आता एकमेकांच्या तोंडाकडे बघायला लागतात. सायली म्हणते, नाही, मी नाही जाणार. रविराज काका म्हणतात, असं करू नकोस बाळा, तू सुद्धा जा. तुम्हाला तिथे जाऊन नक्कीच काहीतरी काम असेल, तिथे तो महिपत शिखरेसुद्धा येणार आहे ना, तेव्हा तुमचं तिथे जाणं जास्त गरजेचं आहे असं मला वाटतं. तेव्हा इथे आता कल्पना, प्रताप काका
अश्विन आणि प्रिया हे चौघेजणं आधीच निघालेले असतात आणि त्याच्यानंतरला इथे आता प्रतिमा खूपच जास्त फोर्स करते। त्यानंतर सायली आणि अर्जुन हे मागून आता एक्स्पोला गेलेले असतात। तिथे गेल्यानंतर सायलीला आपलं जे काही काम करायचं असतं त्या दोघांनी मिळून ते केलेलं असतं। तेव्हा इथे सायली म्हणते, अहो आपण घरी गेल्यानंतर आपण प्रतिमा आत्याकडे सुद्धा जाऊया, त्यांची तब्येत कशी आहे ते आपण चौकशी करून मग घरी जाऊ। तेव्हा अर्जुन म्हणतो ठीक आहे। तेव्हा इथे सायली आणि अर्जुन आता एक्स्पोवरून आल्यानंतर रविराज काकांच्या घरी येतात आणि तिथे आल्यानंतर बघतात तर प्रतिमाची तब्येत ठीक असते। सायली म्हणते, रविराज काका तुमची काही हरकत नसेल तर प्रतिमा आत्यांना थोडा वेळ बाहेर नेऊया का, आपण मंदिरामध्ये जाऊया, तिथे गार हवेमध्ये आणि शांततेत प्रतिमा आत्यांना थोडं बरं वाटेल, तुमची काही हरकत नसेल तर। तेव्हा रविराज काका म्हणतात, का नाही, आपण जरूर जाऊया, किती दिवस झाले प्रतिमा कुठे बाहेरसुद्धा गेलेली नाही आहे। तेव्हा इथे प्रतिमासुद्धा सायलीबरोबर जायला तयार होती। तेव्हा इथे सायली, अर्जुन, प्रतिमा आणि रविराज हे चौघेही जण आता मंदिरामध्ये गेलेले असतात। आता मंदिरामध्ये गेल्यानंतर तिथे आता देवी आईचं दर्शन घेतल्यानंतर प्रतिमाला बरं वाटणार असतं। तेव्हा इथे प्रेक्षकांनो आता एक्स्पोवरून महिपतसुद्धा आलेला असतो। महिपतचा मूड अजिबात चांगला नसतो। ज्या वेळेला इथे आता मंदिरामधून दर्शन घेऊन येत असताना इथे आता प्रतिमा गाडीजवळ बाहेर उभी राहिलेली असते आणि सायली तिथे गेलेली असते, ते म्हणजे तिथे तिला फुलं वगैरे घ्यायची असतात। तेव्हा दर्शनासाठी आता वेळ असतो, प्रतिमा बाहेर उभी असते। त्यानंतरला बाजूने महिपतची गाडी जाते आणि त्या गाडीतून आता महिपत उतरलेला असतो आणि आपल्या गुंड माणसांबरोबर काहीतरी बोलत असतो। तेव्हा इथे प्रतिमा खूपच जास्त घाबरलेली असते। प्रतिमा महिपतला बघते आणि खूप जास्त घाबरते। सायली आता फुलं वगैरे आणायला गेलेली असते। सायलीला माहिती नसतं की इथे प्रतिमा महिपतला बघून इतकी घाबरले, पण ज्या वेळेला इथे आता प्रतिमा पूर्णपणे पॅनिक होते तेव्हा रविराज काकांचं लक्ष जातं। रविराज काका म्हणतात, काय झालं, काय झालं प्रतिमा, तू काय एवढी पॅनिक होतेस, कशाला घाबरलीस तू। तेव्हा इथे आता प्रतिमा महिपतच्या दिशेने आपलं बोट दाखवायला सुरुवात करते। तेव्हा सायली आता फुलं वगैरे घेऊन येत असताना ती धावत पळते, त्याने म्हणते, काय झालं, काय झालं प्रतिमा आत्या। प्रतिमा इथे खूपच जास्त घाबरलेली असते। दर्शनासाठी आता सायली इथे प्रतिमाला घेऊन आलेली असते, पण त्याच वेळेला महिपतची गाडी जाते आणि त्या गाडीतून महिपतला उतरताना इथे आता प्रतिमाने बघितल्यानंतर प्रतिमाला पुन्हा चक्कर येते। तेव्हा सायलीचं लक्ष समोर जातं तर तिलासुद्धा महिपत दिसतो, पण आता सायलीला ही गोष्ट माहिती नसते की प्रतिमा महिपतलाच बघून इतकी घाबरलेली आहे। तेव्हा सायली म्हणते, काय झालं प्रतिमा आत्या, काही बोलाल का। तर तिथे आता काही लोकांनी आग पेटवलेली असते। रविराज काकांना वाटतं की प्रतिमा आगीला बघून घाबरले, पण त्या आगीच्या पलीकडे महिपत उभा असतो हे प्रतिमा आणि सायली दोघींनी सुद्धा बघितलेलं असतं। अर्जुन धावत पळत येतो आणि म्हणतो, काय झालं प्रतिमा आत्या। तेव्हा इथे प्रतिमा म्हणते की तिकडे तिकडे पलीकडे, असं ती बोलायला जाणार तेवढ्यातच तिला चक्कर येते आणि तिथे आता ती खाली पडते। तेव्हा सायली गाडीतून पाणी आणायला सांगते आणि प्रतिमाच्या चेहऱ्यावरती पाणी मारते। तेव्हा इथे प्रतिमा शुद्धीवरती आलेली असते। हळूहळू शुद्ध आल्यानंतर सायली म्हणते की चला मंदिराच्या पायरीवरती बसा, देवी आईचं दर्शन घ्या। तेव्हा इथे देवी आईचं दर्शन घेतल्यानंतर आता सायली म्हणते, चला रविराज काका आपण लवकरात लवकर आता घरी जाऊया। तेव्हा इथे आता रविराज काका, सायली आणि त्याचबरोबर प्रतिमा, अर्जुन सगळेजण रविराज काकांच्याच घरी येतात। तेव्हा इथे सायली म्हणत असते, तुम्ही कुणाला बघून घाबरलात प्रतिमा आत्या, तुम्ही कुणाला तरी बघितलं का तिथे। तेव्हा प्रतिमा म्हणते की तो माणूस त्याने जळकं लाकूड घेतलं आणि माझ्या चेहऱ्यावरती मारलं, त्याला मी बघितलं तिथे। तेव्हा इथे रविराज काका म्हणतात, कोण होता तो माणूस, त्याला जर तू बघितलंस तर मला सांगितलं का नाहीस। तेव्हा इथे सायली म्हणत असते, पण तुमच्यासमोर तर एकच व्यक्ती उभी होती, ती म्हणजे महिपत, ती व्यक्ती महिपत तर नाही आहे ना, गाडीतून उतरलेली व्यक्तीबद्दल बोलताय का तुम्ही। तेव्हा इथे सायलीने आता महिपतला बघितलेलं असतं आणि प्रतिमाने सुद्धा महिपतलाच बघितलेलं असतं, पण रविराज काका आणि अर्जुन हे दोघेजण एका बाजूला बोलत असताना महिपतची गाडी तिकडून बाजूने गेले हे आता अर्जुनला आणि रविराज काकांना माहिती नसतं। त्यामुळे इथे आता महिपत पुढे जाऊन आपली गाडी थांबवतो आणि आपल्या माणसांबरोबर बोलतोय, ही गोष्ट फक्त सायलीने नोटीस केलेली असते। तेव्हा इथे आता प्रतिमा म्हणते की 22 वर्षांपूर्वी जेव्हा आमच्या गाडीचा अपघात झाला होता तेव्हा तो माणूस आला आणि
आणि त्याने माझ्या चेहऱ्यावरती जळकं लाकूड मारलं आणि तेव्हापासून मला आगीची खूप भीती वाटते. त्या माणसाला मी बघितलेलं आहे. तेव्हा इथे आता ज्या माणसाला प्रतिमाने बघितले कदाचित तो माणूस महिपत तर नाही आहे ना, अशी शंका आता सायलीच्या मनात आलेली असते. कारण सायलीने सुद्धा त्यावेळेला तिथे महिपतला बघितलेलं असतं जेव्हा इथे प्रतिमा घाबरलेली असते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सायली ही गोष्ट रविराज काका आणि अर्जुन यांना सुद्धा सांगणार असते. आणि आता तो माणूस नेमका कोण आहे, तो कशा पद्धतीने त्या ठिकाणी आला होता आणि तो कसा दिसतो, या सगळ्या गोष्टी आता सायलीला जाणून घ्यायच्या असतात. तेव्हा येणाऱ्या भागामध्ये आता सायली या गोष्टीच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करणार आहे. प्रतिमा कुठल्या माणसाला बघितल्यानंतर एवढी पॅनिक होते आणि त्या माणसाला जर प्रतिमा आत्यांनी ओळखलं तर 22 वर्षांपूर्वी त्यांच्या गाडीचा अपघात त्याच व्यक्तीने घडून आणला असेल, हे सत्यसुद्धा सगळ्यांच्या समोर येईल. त्यामुळे आता सायली आता प्रतिमाला त्या व्यक्तीचं वर्णन विचारणार असते आणि तो व्यक्ती कसा दिसतो हे समजल्यानंतर त्याला लवकरात लवकर पकडून त्याला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा मिळायला हवी, असं आता सायलीचं म्हणणं असतं. त्यामुळे प्रेक्षकांनो, येणारे भाग हे खूपच जास्त रंजकदार असणार आहेत. सिरियलच्या डेली अपडेटसाठी तुम्ही आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.